सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवाराचं पारडं जड दिसतंय। त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण आहेत ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। सांगलीमध्ये आपण बघतोय सुधीर गाडगीळ हे संभाव्य आमदार आहेत। पृथ्वीराज पाटील काँग्रेसकडून सांगलीमध्ये लढत होते, परंतु इथं सुधीर गाडगीळ यांना सांगलीचा हा मतदारसंघ राखण्यामध्ये यश येईल असं सध्या तरी दिसतंय। संभाव्य आमदार म्हणून सुधीर गाडगीळ यांचं नाव पुढे आलेलं आहे, तर पृथ्वीराज पाटील हे काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात होते। सांगलीमध्ये आपण बघतोय सुधीर गाडगीळ आणि पृथ्वीराज पाटील यांची जोरदार लढत झालेली। सांगलीकडे सगळ्या राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांचं देखील लक्ष लागलं होतं, परंतु सुधीर गाडगीळ भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि ते आता इथं आमदार होऊ शकतात अशी शक्यता आहे, म्हणून त्यांना संभाव्य आमदार असा कौल या ठिकाणी मिळालेला आहे। त्यामुळे सुधीर गाडगीळ हे भाजपचे संभाव्य आमदार असतील असं सध्या तरी दिसतंय। सुधीर गाडगीळ यांच्या विजयाची काय कारण आहेत जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून। विजय पाटील आपल्यासोबत थेट सांगलीतून जोडले गेलेत। विजय, सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। विशेषतः सांगली मतदारसंघामध्ये भाजप आणि काँग्रेसकडूनही या ठिकाणी बंडखोरी झाली होती, मात्र भाजपने ही बंडखोरी थोपावत या ठिकाणी जे विद्यमान आमदार आहेत सुधीर गाडगीळ यांना या ठिकाणी उमेदवारी देऊन जे बंडखोर आहेत त्यांना सुधीर गाडगीळ यांच्या पाठीशी राहण्याचं आवाहन केलं आणि त्याबरोबर भाजपचे जे नेते आहेत ते आता सुधीर गाडगीळ यांच्या पाठीशी राहिले। मात्र दुसरीकडे काँग्रेसमध्ये या ठिकाणी बंडखोरी झाली आहे आणि या ठिकाणी वसंतदादा घराण्यातल्या ज्या जयश्रीताई पाटील आहेत त्यांनी या ठिकाणी बंडखोरी केली आहे आणि त्यामुळे ते अपक्ष म्हणून या ठिकाणी निवडणूक रिंगणामध्ये उभ्या होत्या। तर महाविकास आघाडीचे पृथ्वीराज पाटील यांना अधिकृत उमेदवारी काँग्रेसने दिली आहे आणि ते या ठिकाणी निवडणूक लढवत होते। तिहेरी अशी लढत या सांगली मतदारसंघामध्ये होत होती आणि या तिहेरी लढतीमध्ये या काँग्रेसच्या बंडखोरीमुळे आणि दोघांच्या भांडणामुळे या ठिकाणी जे विद्यमान आमदार आहेत सुधीर गाडगीळ यांना कुठेतरी लोक पसंती देतील का असं चित्र या ठिकाणी पाहावयास मिळालेलं आहे। त्यामुळे सुधीर गाडगीळ हे आमदार होतील अशी शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे।